नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ CN पाटील यूट्यूब चॅनल आणि आपण मागच्या व्हिडिओपासून इयत्ता 12वी संरक्षण शास्त्र या विषयाच्या प्रकरण 5व्याला सुरुवात केलेली आहे की ज्याचं नाव आहे अंतर्गत सुरक्षा। मागच्या पार्ट 1 भाग 1 मध्ये आपण अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीतली काही माहिती मिळवलेली होती। आता आपण पार्ट 2 मध्ये अंतर्गत सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेच्या पारंपरिक कल्पनेपेक्षा वेगळी आहे। म्हणजे जेव्हा राष्ट्राची सुरक्षा आपण करतो आणि ती जी संकल्पना आपल्या डोक्यात असते त्याच्यापेक्षा अंतर्गत सुरक्षा ही वेगळी आहे। आणि हे आपल्याला सांगण्यासाठी काही वेगळ्या तज्ञाची गरज नाही। याच्यामध्ये अंतर्गत सुरक्षेचा जो काही भर आहे, फोकस आहे, केंद्रबिंदू आहे, तो जनता आहे। मग या जनतेच्या किंवा या लोकांवर परिणाम करणाऱ्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक पैलूची गरज त्या ठिकाणी आपल्या समोर आहे। याच्यामध्ये विविध देशांचे सरकार, तिथं असलेले कायदे, या सगळ्यांची अंमलबजावणीची यंत्रणा जी आहे ती सुरक्षा आणि सुरक्षा यंत्रणा यांना सुद्धा ही परिभाषा आता समजलेली आहे अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीतली, की ज्याचा केंद्रबिंदू मानव आहे, ज्याचा केंद्रबिंदू हा जनता आहे। आणि ते सुद्धा हीच परिभाषा वापरताना आपल्याला दिसत आहेत। केवळ देशांच्या सीमांचं संरक्षण करणं नव्हे तर त्याच्या पलीकडे जाऊन विविध गोष्टींचा साकल्याने विचार करणारी संकल्पना आहे। कारण याच्यामध्ये संपूर्ण त्या देशातली जनता समाविष्ट असते, याच्यामध्ये संपूर्ण त्या देशाचे लोक समाविष्ट असतात। मग ते लोकच नाही तर त्या लोकांना त्या देशामध्ये उद्भवणाऱ्या समस्या, ज्याच्यामध्ये महापूर, वादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांचं संरक्षण करणं ही सुद्धा एक अंतर्गत सुरक्षेची बाबच म्हटली जाते। मग हे असे महापूर असेल, वादळ असेल, भूकंप असेल, या अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींबरोबरच अजून मादक पदार्थांची तस्करी, सायबर क्राईम, स्थलांतरितांचे प्रश्न यासारख्या मानव निर्मित समस्यांचा सुद्धा समावेश याच्यामध्ये होतो अंतर्गत सुरक्षेमध्ये। आपण ते आत्ताचे जे काही पाहिल्यात, महापूर असेल, भूकंप असेल, वादळ असेल, हे नैसर्गिक आपत्ती तर आल्यातच, पण याच्या बरोबरीने मानव निर्मित आपत्ती आणि यांच्यापासून कशा पद्धतीने त्या जनतेची सुटका होईल आणि त्यांच्यापासून तर ही जी काही मानव निर्मित आपत्ती आहे, मादक पदार्थांची तस्करी, सायबर क्राईम आणि स्थलांतरितांचे प्रश्न, हे मानवामुळे निर्माण झालेले आहेत। आणि या समस्यांचा समावेश सुद्धा अंतर्गत सुरक्षेमध्ये येत असतो। त्याच्यामध्ये पोलीस, त्याच्यानंतर निमलष्करी दल, मग निमलष्करी दलामध्ये आसाम रायफल असेल, BSF असेल, CISF असेल, CRPF असेल, ITBP असेल, NSG असेल किंवा SSB असेल, आणि सशस्त्र सेना दले, हे जी काही आपल्या देशातली सशस्त्र सेना दले आहेत, यांच्या जोडीला अजून स्थलांतर आणि सीमा शुल्क संबंधित जी काही खाती असतात, कस्टम, त्याच्यानंतर अग्निशमन दल आणि नागरी संघटनांचा सुद्धा जे काही समस्या असतील त्या सुद्धा अंतर्गत सुरक्षेमध्ये येत असतात। आणि या सगळ्यांची सुरक्षा त्या निवारण्यासाठी, त्या समस्या निवारण्यासाठी एकत्रित सगळ्यांच्या समन्वयाने उपयोग करण्याचा याच्यामध्ये समावेश हा होत असतो। अंतर्गत सुरक्षा खऱ्या अर्थाने हा शब्द प्रयोग जो आहे तो 1980 आणि 1990च्या दशकामध्ये प्रामुख्याने प्रचलित झाला। मग तोपर्यंत इंटरनल सिक्युरिटी हा विचार नव्हता का? होता। परंतु आता जेवढी गरज आपल्याला भासू लागली किंवा वाटू लागली किंवा ती आवश्यक आहे असं आपल्याला वाटू लागलं, तेवढं त्याच्या अगोदरच्या काळात नव्हतं। मग 80 आणि 90च्या दशकामध्ये इंटरनल सिक्युरिटी सुद्धा महत्वाची आहे किंवा हा शब्द प्रयोग प्रचलित झाला। आणि तरी ही संकल्पना राष्ट्र आणि राज्य यांच्या संकल्पने इतके जुने आहे। मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर इंटरनल सिक्युरिटी हा विचार डोक्यात नव्हता का? तर होता। जेवढी राष्ट्र आणि राज्य यांची सुरक्षा महत्वाची, तेवढीच इंटरनल सिक्युरिटी महत्वाची आहे, हा विचार सुद्धा तेवढाच जुना आहे। भारतीय संदर्भातही सुरक्षा विषयाचे अनेक पैलू विचारात घेण्यात आलेले आहेत।
उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की संस्कृत मधला एक शब्द आहे रक्ष, रक्षणम, रक्षक, हे सगळे शब्द रक्ष या मूळ धातूपासून तयार झालेले आहेत. मग रक्ष म्हणजे काय? रक्षाचा नेमका अर्थ काय? की संरक्षण करणे, बचाव करणे, लक्ष ठेवणे असा त्याचा अर्थ होतो. आणि सुरक्षा हा शब्द सुद्धा सर्व प्रकारच्या संरक्षणासाठी वापरला जातो. मग ते देशांतर्गतलं असो किंवा परदेशी शत्रूकडून जे काही आपल्यावर आक्रमण होतो त्या बाबतीतलं असो. याच्या सोबत अभयम हा शब्द निर्भीड असणे, फिअरलेसनेस, भयापासून मुक्त व सुरक्षित असणं यासाठी तो वापरला जातो. आणि या जे काही गोष्टी आहेत, अभयम वगैरे, निर्भीड असणं, भयापासून मुक्त किंवा अंतर्गत सुरक्षा, हे कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा मांडलेलं आहे. तिथं अंतर्गत आणि बाह्य संरक्षण असे दोन पैलू कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत, सांगितलेले आहेत. मग अंतर्गत सुरक्षा नीट राखायची असेल तर दंडनीती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे, कारण याच्याशिवाय पर्याय नाही. जिथं दंडनीती वापरली जाणार नाही तिथं लोक स्वयंशिस्तीने वागत असतात. तिथं त्याची आवश्यकता नसते, अंतर्गत सुरक्षेची फारशी आवश्यकता नसते. कारण लोकांमध्ये जर स्वयंशिस्त असेल तर अंतर्गत सुरक्षा राखायला फारसं कष्ट होत नाही. कायदा सुव्यवस्था नीट राखणे आणि देशाच्या संपत्तीचं संरक्षण करणे, संवर्धन करणे, देखभाल करणे हे ते राज्याच्या मूलभूत कर्तव्यच आहे, ते सांगितलेलं आहे. आणि ते जर झालं तर मग आपण आपल्या देशाची, राज्याची अंतर्गत सुरक्षा ही योग्य पद्धतीने राखू शकत असतो. संयुक्त राष्ट्राने सुद्धा 2004 मध्ये सध्याच्या काळातले जे काही धोके आहेत आणि आव्हानं आहेत, हे धोके आणि आव्हानं यांचा अभ्यास करायचा, याच्यासाठी एक उच्चस्तरीय गट स्थापन केला होता. सध्याच्या काळातल्या धोक्यांना राष्ट्रीय सीमांचं कोणतंही बंधन नाही, हे आपण अगोदरही पाहिलं की जग आता खूप जवळ येऊन गेलेलं आहे. ते एकमेकांशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांचा सामना जर आपल्याला करायचा असेल तर राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर एकत्र येणं आवश्यक आहे. म्हणजे जर समजा एखाद्या वेळेस जर दहशतवाद आहे, दहशतवादाची समस्या सगळ्या जगाला भेडसावत आहे, जगातल्या बऱ्याचशा राष्ट्रांना भेडसावत आहे. मग याचा जर सामना करायचा असेल तर आपल्याला प्रादेशिक पातळीवर, जागतिक पातळीवर एकत्र येणं आवश्यक आहे, राष्ट्रीय पातळीवर एकत्र येणं आवश्यक आहे. तेव्हा आपण या दहशतवादाचा मुकाबला करू शकू आणि हा प्रश्न निकाली काढू शकू. या गटांमध्ये आणि धोक्याची 6 प्रकारांमध्ये वर्गवारी केलेली आहे. ती कोणती कोणती? त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आर्थिक आणि सामाजिक धोके, मग याच्यामध्ये गरिबी येते. साहजिकच याचा संबंध हा पुढे लोकसंख्या वाढीशी येतच आहे. संसर्गजन्य रोगांचा प्रसार, जो काही समाजामध्ये लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढल्यामुळे कम्युनिटीमध्ये सगळे लोक जवळ राहू लागली आणि घाण जी काय आहे ती वाढत गेली. याच्यामुळे काय झालं की संसर्गजन्य रोगाचा प्रसार हा होत गेला. आता जर आपण सध्याच्या काळामध्ये कोविड-19 हा सुद्धा एक संसर्गजन्य रोग आहे, याचा प्रसार होताना आपण पाहतो आहोत. आणि याच्याच मुळे अजून पुढची कोणती समस्या निर्माण झाली की पर्यावरणाची हानी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. त्याच्यानंतर आंतरराज्य संघर्ष, कॉन्फ्लिक्ट, इंटरस्टेट कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो, दोन राज्यांमधला संघर्ष, मग वेगवेगळ्या कारणांवरून तो असू शकतो. त्याच्यानंतर अंतर्गत संघर्ष, यामध्ये यादवी युद्ध, वंशविच्छेदाचे प्रयत्न आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अत्याचाराचा इतर घटनांचा समावेश होतो, ज्याला आपण पारंपरिक कन्व्हेन्शनल वॉर वगैरे जे काही म्हणत असतो, की याचा समावेश या अंतर्गत संघर्षामध्ये होत असतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आण्विक, किरणोत्सारी, रासायनिक आणि जैविक अस्त्राचा वापर, या सगळ्या गोष्टींचा जो काही वापर आहे आणि याच्यापासून जर संरक्षित आपल्याला आपली जनता ठेवायची असेल, अंतर्गत सुरक्षा करायची असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा एक राष्ट्रीय पातळीवर जाऊन, जागतिक पातळीवर जाऊन आपल्याला ही समस्या सोडवणं गरजेचं मानलं जात असतं. दहशतवाद पण याच्यामध्ये येतो, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी याच्यामध्ये येत असते आणि या सगळ्यांचा जो काही विचार आहे तो याच्यामध्ये, सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. मात्र या सगळ्यांना जर आपल्याला लढा द्यायचा असेल, या सगळ्यांशी जर तोंड द्यायचं असेल, तर सगळ्यांना एकत्र येऊन आपल्याला लढावं लागेल आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला अंतर्गत सुरक्षा जी काही आहे ती सांभाळता येऊ शकते. आणि म्हणून या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या याच्यामध्ये मानल्या जात असतात. याच्या पुढचा जो काही भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत पुढच्या नोटिफिकेशनसाठी चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढे पाठवायला विसरू नका. मी आपला आभारी आहे.